मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा शीर्षक आहे उपचार सोपा त्यामुळे स्टोनला घाबरू नका। स्टोन म्हणजे खड्याची व्याधी गंभीर व्याधीपैकी एक आहे। स्टोन म्हणजे खड्याची व्याधी आणि खड्याच्या व्याधीपैकी एक गंभीर व्याधी आहे, जी शरीराला काही विशिष्ट भागामध्ये होते। यामुळे रुग्णाला अनेक प्रकारच्या त्रासांना सामोरे जावे लागते। उदाहरणार्थ पोटदुखी, युरिन पास होण्यास वेदना इत्यादी। कित्येकदा याची शस्त्रक्रियाही करावी लागते। पण याचा उपचार सोपा आहे। कसा तो जाणून घेऊया। स्टोन अनेक प्रकारचे असतात। यामध्ये किडनी म्हणजे मूत्रपिंडातील खडा, पित्ताशयातील म्हणजे गॉल ब्लॅडर मधील खडे, पॅन्क्रियास ग्लँड्स मधील खडे। किडनी व गॉल ब्लॅडरच्या खड्यामुळे तीव्र पोटदुखी होते। उजवीकडे वरच्या बाजूला दुखत असेल तर गॉल ब्लॅडरच्या खड्याच्या वेदना असतात। तर कमरेच्या मागील बाजूने सुरू होऊन वेदना पुढे येत असतील तर त्या किडनी स्टोनच्या वेदना मानल्या जातात। कारण शरीरात स्टोनची समस्या होण्याची मुख्य कारणे मेटाबॉलिक डिस्टर्बन्स, हार्मोन्स, खाण्याच्या सवयी, जास्त काळ उपाशी राहणे अशा प्रकाराने होते। पुढे बघूया मित्रांनो। जन्मजात आजार म्हणजे हेमोलिटिक ॲनिमिया, रक्तपेशी वारंवार कमी होणे, बद्धकोष्ठतेची तक्रार राहणे इत्यादी आहेत। याशिवाय याची इतर काही कारणे आहेत। काय ते बघूया। उदाहरणार्थ शरीरात विटॅमिन B6, मॅग्नेशियम, सायट्रेट या काही खास घटकांच्या अभावामुळे स्टोन होऊ लागतात। आकडे काय सांगतात बघूया। आकडेवारीनुसार पुरुषांपेक्षा ही समस्या महिलांमध्ये जास्त आढळते। महिलांना बहुधा UTIच्या त्रासाचा सामना करावा लागतो। जर हे संक्रमण बरे झाले नाही वा वारंवार झाले तर किडनी पर्यंत जाते। तेव्हा हे स्टोन आकाराने मोठे होतात। तेव्हा युरिनमध्ये त्रास होऊ लागतो। पुरुषांमध्ये सिस्टिक स्टोन या युरिक ॲसिड स्टोन होण्याची शक्यता जास्त असते। दोन्ही त्रासात युरिनमध्ये ॲसिडचा स्त्राव होतो। कॅल्शियम स्टोनचा त्रास चॉकलेट, बीट, पालक, शेंगदाणे, ऑक्सॅलेट, फॉस्फेट वा मेलिएंट यासारखे घटक जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे होतो। आणखीन बघूया मित्रांनो पुढे। लक्षणे काय बघूया। पोट दुखणे व त्याची तीव्रता हळूहळू वाढणे, युरिनमध्ये वेदना जाणवणे, युरिनचा रंग तीव्र पिवळा वा लालसर होणे, युरिन दुर्गंधीयुक्त होणे, सतत मळमळ आणि उलटीसारखे वाटणे। आवश्यक टेस्ट काय त्याच्यामध्ये युरिन टेस्ट, अल्ट्रासाउंड, CT स्कॅन, न्यूक्लियर स्कॅन इत्यादी काही आवश्यक टेस्ट आहेत। रुग्णाच्या वेदनेच्या तीव्रतेनुसार टेस्ट केल्या जातात। व्हेरी गुड। स्टोनवरील उपचार काय? आयुर्वेद, आयुर्वेद आणि होमिओपॅथिक तिन्ही पद्धतींनी स्टोनचा उपचार शक्य आहे। पण होमिओपॅथीमध्ये स्टोनचा उत्तम उपचार असल्याचे मानले जाते। बघूया काय ते। होमिओपॅथी डॉक्टर प्रथम स्टोन काढण्यासाठी त्याचा आकार पाहतात। छान। गॉल ब्लॅडरमध्ये जर छोट्या आकाराचे स्टोन्स असतील तर पहिले 6 महिने औषधाद्वारे त्यावर उपचार केले जातात। व्हेरी गुड। या औषधाने युरिनरी ट्रॅक्ट थोडा रुंद केला जातो, ज्यामुळे छोटे स्टोन निघून जातात। छान। जर वेदना वाढल्या तर डॉक्टर अधिक वाट पाहत नाहीत व सर्जरी आणि लॅप्रोस्कोपीद्वारे
स्टोन काढतात. व्हेरी गुड. लेप्रोस्कोपी नंतर ॲनेस्थेसियाचा परिणाम कमी झाल्यानंतर रुग्णाला 12 तासामध्ये डिस्चार्ज दिला जातो. पॅन्क्रिबाज अर्थात पचनाची थैली वा सलायव्हेरी ग्लँड्सचा स्टोनशी अशा प्रकारे सर्जरीच्या मदतीने काढला जातो. परत एकदा बघूया मित्रांनो. पॅन्क्रियाज अर्थात पचनाची थैली वा सलायव्हेरी ग्लँड्सचा स्टोनही अशा प्रकारे सर्जरीच्या पद्धतीने काढला जातो. होमिओपॅथी ही वैद्यक पद्धत स्टोन सारख्या समस्येसाठी उत्तम उपचार मानली जाते. कारण यात होमिओपॅथिक ही वैद्यक पद्धत स्टोनच्या समस्येसाठी उत्तम उपचार मानली जाते. कारण यात औषधाद्वारेच स्टोन डिझॉल्व केला जातो. युरिन वाटे काढला जातो. डॉक्टरच्या मते किडनी फंक्शन टेस्ट द्वारा चेक करतात की स्टोनचा किडनीवर तर परिणाम होत नाही ना. त्यानुसार औषधे व त्याचे डोस इत्यादी ठरवले जातात. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.